तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मला नोरा फतेही सारखी चांगली सुंदर मुलगी मिळाली असती. संपूर्ण महिला वर्गाला किंबहुना महिलांच्या बाह्य सौंदर्याबाबत आदर असणाऱ्या प्रत्येकाला राग येईल अशी ही बातमी आहे. बायकोनं सुंदर असावं पण किती, आणि त्याच्या लेखी ती जर सुंदर नसेल तर पुढे तो काय वागेल. बायकोच्या सौंदर्याबाबत नवऱ्याचे विचार कसे असावेत, ते कसे असतात, असे अनेक प्रश्न ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला पडतील. एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे. नोरा फतेही सारखी फिगर, सुंदरता, तासोनतास बळजबरीनं व्यायाम ते तासोनतास उपवास, अजून अशा खूप गोष्टी आहेत ज्या ऐकून तुमच्या तोंडून अपशब्द पण निघतील. हे सगळं प्रकरण काय, नेमकं घडलंय काय, सविस्तर सांगते. नमस्कार, मी शामल भंडारे आणि साम टीव्हीच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक पुरुषाला वाटतं आपली बायको सुंदर असावी, छान दिसावी, निरोगी असावी. इथपर्यंत सगळं ठीक आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्यासारखी फिगर बनवण्यासाठी तो पत्नीवर दबाव टाकत होता. हा दबाव साधा सुद्धा नव्हता. या महिलेच्या पतीला नोरा फतेही या अभिनेत्रीची शरीरयष्टी आवडायची. आपल्या बायकोचंही शरीर याच अभिनेत्रीसारखं असायला हवं म्हणून त्याने पीडित महिलेला सलग 3 तास जिममध्ये व्यायाम करायला भाग पाडलाय. तुझ्याशी लग्न करून माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. मला नोरा फतेही सारखी चांगली सुंदर मुलगी मिळाली असती, असा आरोपी पती त्याच्या पत्नीला सतत म्हणायचा. तसंच पत्नीला रोज 3 तास जिम करायला भाग पाडायचा. मला तुझी फिगर नोरा फतेही सारखी हवी आहे असं म्हणत तिच्यावर दबाव टाकायचा. विशेष म्हणजे पीडित महिलेनं एखाद्या दिवशी कमी व्यायाम केलाच तर तिला त्या दिवशी जेवण देखील मिळायचं नाही. तब्येत बिघडली तरी देखील तिला व्यायाम करायलाच लागायचा. पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिची उंची आणि रंग सामान्य असून देखील तिच्या शारीरिक बांधणीवरून तिला सतत टोमणे मारले जायचे. महिलेनं आरोप केलेत की तिच्या नवऱ्याला इतर मुलींमध्ये खूप रस आहे आणि तो सोशल मीडियावर मुलींचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज पाहतो. बरं, या पठ्ठ्याने पैशांपासून सगळंच बायकोच्या माहेरच्यांकडून घेतलंय. हा पठ्ठ्या नेमका आहे तरी कोण, करतो काय? पीडित महिलेचा पती हा शारीरिक शिक्षण देणारा शिक्षक आहे. मी चुकीच्या मुलीसोबत लग्न केलंय असं म्हणत पीडित महिलेला हा त्रास द्यायचा. पीडित महिलेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत तिचा पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले. महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार 6 मार्च 2025 रोजी तिचं लग्न मेरठमधील एका तरुणाशी झालंय. हे एक अरेंज मॅरेज आहे. लग्नात मुलीच्या बाजूने 16 लाख रुपयांचे दागिने, 24 लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 10 लाख रुपये रोख स्वरूपात सासरच्या मंडळींना दिले गेले. महिलेच्या तक्रारीनुसार लग्नात जवळपास 76 लाख रुपये खर्च झालाय. याचे प्रताप इतकेच नाहीयेत, पुढेही ऐका. महिलेने आरोप केलाय की लग्नानंतर तिचे सासरचे लोक तिला आणि तिच्या पतीला एकत्र बाहेर जाऊ देत नव्हते. तिच्या सासूनं तिला घरगुती कामांवरून विनाकारण त्रास दिलाय. एका रात्री तिचा नवरा घरी आला तेव्हा त्याला खोलीत मच्छरदाणी दिसली नाही. त्यावरून तो खूप संतापला आणि त्याने तिच्यासोबत मारामारी देखील केली. समोर आलेली ही घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील आहे. गाझियाबाद येथील मुरादनगर येथील रहिवासी असलेल्या या महिलेसोबत हा गंभीर प्रकार घडलाय. या प्रकरणी आता पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? नोरा फतेही सारखी फिगर असावी अशी अपेक्षा असणाऱ्या नवऱ्यांबाबत तुमचं काय म्हणणं आहे, नक्की कळवा.